नगराध्यक्षांचे पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे ठराव. यावर्षीपासून बुलढाणा फेस्टिवलला होणार सुरुवात. झोपडपट्टी पुनर्वसन, शहरात लागणार मोबाईल चार्जिंग स्टेशन. बुलढाणा नगराध्यक्षापदी पूजा संजय गायकवाड ह्या विराजमान होताच आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये बुलढाणा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावर्षीपासून बुलढाणा फेस्टिवल सुरू करण्यात येणार आहे. सोबतच संपूर्ण शहरात मोबाईल चार्जिंग स्टेशन, त्याचबरोबर शहरातील सर्वच अतिक्रमणधारक आणि झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन केलं जाणार आहे. त्रिसरण चौकामध्ये संविधानाची प्रतिकृती आणि चौकाचे संविधान चौक म्हणून नामकरण केलं जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे. आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या नावाने साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देखील दिले जाणार आहेत. शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगाने आजपासून अतिरिक्त 10 नवीन घंटागाड्यांचे लोकार्पणही आज आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पूजा गायकवाड, गटनेते कुणाल गायकवाड, उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे यांच्यासह सर्वच नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबका विकास असं आपलं धोरण आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना घ्यायचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला. एकदा निवडून आल्यानंतर ना जात ना माणूस ना पक्ष ना काही करायचं काम तर पूर्ण शहराचं करायचं. हा आपला नाही आहे, मग याला कशाला घेतात, मग आपल्याला विकास इकडे वाटा पडेल विकासा, तो विचार नाही केला. मग आकाश दळवीला का नाही घेतलं? तो आम्हाला भेटलाच नाही. भेटलाच नाही. दरवाजा बाजारों पर खोलने रे भाऊ, कुंडी दस्त काही नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये जी पूजाताईंच्या अध्यक्षतेखाली झाली, त्याच्यामध्ये त्रिशरण चौकामध्ये संविधानाची प्रतिकृती म्हणजे संविधान चौक म्हणून बनवायचा. शहरामध्ये बुलढाणा फेस्टिवल हे आपण शहरामध्ये चालू करत आहोत. चार्जिंग स्टेशन शहरामध्ये आपण बसवत आहोत. बुलढाणा शहरातल्या सगळे गरीब झोपडपट्ट्या ज्या आहेत या सगळ्यांचं पुनर्वसन, त्यांना स्वतःची हक्काची घरं, चांगल्या नागरी सुविधा हा देण्याचा आपला प्रयत्न आहे. इन्क्रोचमेंट आपण जे रस्त्यावरचे आहेत त्यांना देखील पर्याय व्यवस्थापन करत आहोत. आणि याशिवाय सकाळपासून आमचं या शहराच्या साफसफाईचं, पाणी पुरवठ्याचं नियोजन आम्ही आज या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे. आणि 1 तारखेपासून मोठ्या प्रमाणात बदल या शहरामध्ये आपल्या सगळ्या लोकांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. हो, अचलपूर नगरपालिकेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे, कसं पाहता आपण? नाही, आता ही विचारांची युती नाहीये, ही अभद्र युती आहे. आणि आपण निवडणुकीमध्ये सांगताना लोकांना ज्या विचार तुम्ही सांगता आणि स्वार्थाकरता वेगळी युती करता, ते ही चुकीचं आहे. हे भारतीय जनता पक्षाने करायला नाही पाहिजे.